छोट्याशा काय मोठ्या मोठ्या सुद्धा अडचणी भगवान दूर करेल, पण त्याला काय मागावं हे आपल्याला कळालं पाहिजे. त्याच्या दारात जा. तो श्रीमंत आहे, तो दाता आहे, दातृत्ववान आहे, त्याला देण्याचं स्वातंत्र्य आहे. त्या भगवान परमात्माकडे नेहमीच मागायला जा. याला त्याला मागण्यापेक्षा एक उदाहरण सांगते तुम्हाला. पंढरपूर नगर आहे, त्या पंढरीचं वर्णन आहे. पंढरीचा जो राजा आहे ना, त्याचं वैभव आहे काय, त्याच्या भक्तीचं सौंदर्य आहे काय, त्याच्या कृपेचं महिमान आहे काय. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा परमा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. वा गुरुजी, फक्त बिना वाद्याचं प्लेन म्हणते. हा नाम्याची खीर चाखतो. हरकतीनं घ्या, म्हणजे यांच्या कानांची तृप्ती झाली पाहिजे. बडा हा नाम्याची खीर चाखितो चोखोबाची गुरे राखितो. हा नाम्याची खीर चाखितो चोखोबाची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. गोविंदा हा. कानडा कानडा राजा पंढरीचा. पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. त्या पंढरी पांडुरंग परमात्माच्या पंढरी नगरीच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये दामाजी पंत नावाचे संत राहतात. मला तुम्हाला सांगायचंय बरं की देवाला मागावं, जीवाला नाही मागायचं काही. आपल्या अडचणी देवाला सांगाव्यात, कारण अडचणी सोडवणारा, आपण मागितलं त्याच्यापेक्षा आपल्याला देणारा आपला भगवान आहे. दामाजी पंत नावाचे संत आहेत. दामाजी पंताच्या अंतकरणातला प्रामाणिकपणा बिदरच्या बादशहानं जाणला. आणि बिदरचा बादशाह बोलला, दामाजी पंत
या प्रभागाची जबाबदारी तुम्ही सांभाळा. तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाची गरज आम्हालाही राज्य शासन राज्य व्यवस्था चालवताना तुमच्यासारख्या प्रामाणिक लोकांची गरज आहे. दामाजी पंताला आनंद झाला. लोकांना लेकरासारखं सांभाळायला लागले, प्रजेला पुत्रासारखं सांभाळायला लागले. खूप आनंदानं लोक जगतायत. पण माझं बोलणं कान देऊ नाही का? दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये माणसं किड्या मुंगीसारखी मरायला लागली. दामाजी पंतांना वाईट वाटायला लागलं. अरे माणसंच मेली तर शासन कुणासाठी? ही व्यवस्था कुणासाठी? माणूस आहे तर या बाकीच्या गोष्टीला महत्व आहे. आणि माणसाच्या मरणाचं दुःख काय असतं आपण कोरोनाच्या काळात प्रत्येकानं जवळून अनुभवलंय. किड्या मुंगीसारखी माणसं मेली. लोकांनी पैसे घरातले रोडवरती फेकून दिले का? आणि ज्यांच्यासाठी पैसे कमावले तेच नाही तर हे घरात कशाला ठेवायचे, दिले रोडवरती टाकून. आणि कोरोनाच्या काळामध्ये माणसं भीतीनं जास्त मेली. भीतीनं दुरुस्त झालेलं पेशंट शेजारचं गेलं म्हणून हे पण कुई लगेच गेलं. कशानं गेलं? घाबरून गेलं. तर वाचलं होतं, टिकलं होतं, जगलं होतं, पण गेलं. मरणाचं काय दुःख असतंय साऱ्या जगानं कोरोनाच्या काळात त्याचा अनुभव घेतलाय. उभ्या केवळ भारतानंच नाही तर जगानं ते गोष्ट अनुभवली. दामाजी पंत विचार करतात माणसंच मेली तर या गोष्टीला काही महत्व नाही. बिदरला जाऊन विचारावं धान्याचं कोठार खुलं करून लोकांना देऊ का? तर विचारून वापस येईपर्यंत बरीच लोक मरतील. आपण काही चुकीचं करत नाही, आपण काही पाप करत नाही. दामाजी पंतानं न विचारता धान्याचं कोठार खुलं केलं, लोकांना धान्य वाटून दिलं. कारण दामाजी पंताच्या लक्षात आलं होतं अन्नाविना माणसं मरायला लागली. हा दुष्काळ काय कायम राहणार नाही. कारण कायम कुठलीच गोष्ट टिकून राहत नाही. काळ हा कायम कुणाचाच नसतो. हा दुष्काळही कायम राहणार नाही. पुन्हा पाऊस पडाल, कष्ट करू, राजाचं जे खाल्लंय ते दुपटीनं भरू ठरवलं. लोकांना समजावून सांगितलं. पोते भरून भरून लोक घरी धान्य घेऊन गेले. पोटाला पोटभर खाल्लं, मर टळली, माणसं जगली. पण माणसाच्या जातीसारखी विचित्र जात सुद्धा दुसरी कोणती नाही. ज्यांनी खाल्लं त्यांनीच जाऊन सांगितलं. आणि खाणारेच जाऊन सांगत असतात बरं का. ज्यांनी खाल्लं त्यांनीच जाऊन सांगितलं. हुजूर, दामाजी पंत स्वतःलाच त्या भागाचा मुखिया मानतात, राजा मानतात. तुम्हाला न विचारता धान्याचं कोठार खुलं केलं, लोकांना वाटून दिलंय. एवढी हिंमत. बोलून चालून तो यवन रागात भरला. शिपायांना पाठवलं, जा दामाजी पंताचे हातपाय बांधून घेऊन या. दामाजी पंताच्या कानावर गोष्ट आली. आता जर बिदरच्या बादशहाला धान्याच्या कोठाराची किंमत दिली नाही तर फार मोठी गोष्ट अवघड होऊन जाईल, अरिष्ट होईल. मला हातपाय बांधून घेऊन जातील याचं दुःख मला नाही, पण मी लोकांना मदत केली, लोकांच्या अडचणीमध्ये उभा राहिलो. जर लोकांमध्ये असा जर चुकीचा समज पसरला की मदत करणाराला शासन हातपाय बांधून घेऊन जातं, मदत करणारावर अन्याय करतं, लोकांचं दुःख जाणणारालाच दंड देतं, असा जर लोकांच्या मध्ये गैरसमज पसरला तर कुणी कुणाला मदत करणार नाही, कुणी कुणावर उपकार करणार नाही. माणूस नाही, माणुसकीचा हत्याकांड होईल, माणुसकी संपून जाईल. दामाजी पंतांनी राऊळात धाव घेतली. विठुरायाला गाऱ्हाणं सांगितलं. कोणाला सांगितलं? श्री विठ्ठलाला. माणसाकडे आलेच नाही. देवा, आता हे आलेलं संकट टाळ. आणि तुझ्यामध्येच ती क्षमता आहे की आलेलं जे संकट आहे ते तू टाळू शकतोस. भगवान परमात्माला गाऱ्हाणं सांगितलं. घरी आले. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये त्यांनी स्वतःला मग्न करून घेतलं. श्री विठुरायाला कळालं आता माझा भक्त अडचणीमध्ये आहे. विठुरायानं विटेवरून उडी घातली आणि मंगळवेढ्याच्या गावाच्या बाजूला कोपऱ्यात झोपडीच्या बाहेर भगवान आला. त्या झोपडीमध्ये एक काकडा चाललेला होता. ओढा पांडुरंगा प्रभात समोरला, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी घातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी घातला, वाळवंटा पासोनी
होता. 1 तारेवरती देवदारात उभा राहिला. लख प्रकाश पडला. घरातल्या लोकांचं लक्ष दारामध्ये गेलं. विठुरायाला दारात उभं पाहिलं आणि घरातली सगळी माणसं रडायला लागली. देवा, आजपर्यंत केलेला आमचा परमार्थ सफल झाला. देवा, आमच्या झोपडीच्या दारात आला. अरे, रावळात येण्याची परवानगी आम्हाला नाही, तुझ्या चरणाला माथा टेकून दर्शन घेण्याची परवानगी आम्हाला नाही, पण देवा आमच्या दारात आला ना, आज आमची झोपडी धन्य झाली. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत या झोपडीत या झोपडीत आमची आतापर्यंत तुझी भक्ती सफल झाली. सांग काय सेवा करू? महाराज, तुमचे कपडे घालायला द्या. महाराज म्हणतात, देवा, ते दुसऱ्यांना मागून आणलेले आहेत, फाटलेले आहेत, मी घालून खराब झालेले, तर तुला कसे घालायला देऊ? ते अमंगळ कपडे नाही देऊ शकत. भगवान म्हणतात, महाराज, ते कुणाला मागितले हे महत्वाचं नाही, पण ते कपडे जेव्हा तुमच्या अंगावर चढले ना, तेव्हाच ते शुद्ध झाले. ते कपडे मला घालायला द्या. फाटके कपडे देवानं अंगावर घातले, बंडी, धोती, पगडी अंगावर घातली. फाटक्या कपड्यात पण देव रुबाबात दिसायला लागला बरं का. काही लोक 40 रुपये मीटरचंच कापड अंगावर घालतात पण रुबाबातच दिसतात, आणि काही रेमंडचं कपडं घालतात पण भुसगावण्यासारखे दिसतात. हा नैसर्गिक सौंदर्याचा भाग आहे बरं का, नैसर्गिक सौंदर्याचा भाग. काही नाही, किती भारीचे कपडे घालू द्या, भुसगावण्यासारखे दिसतात, आणि काही हलका कपडा घालू द्या, रुबाबात दिसतात. पण विश्वाचं सौंदर्य ज्याच्यात दडलेलं आहे, सौंदर्याचा जन्म ज्याच्यापासून झालेला आहे, असा भगवान फाटक्या कपड्यात सुद्धा छान दिसतोय. भगवान गेले बिदरच्या दरबारामध्ये आणि भक्तासाठी या भगवंतानं त्या बिदरच्या बादशहाच्या समोर जोहार घातला. जोहार माया बाप जोहार, जोहार जोहार माया जोहार माया बाप जोहार, जोहार जोहार माया बाप जोहार. काय वाटलं?
विश्वाच्या मालकानं जग ज्याच्या समोर देहाची पायघडी करतय त्यानं भक्तासाठी जोहार माया बाप जोहार। कौन हो आप? विठू मेरा नाम है सरकार। किस कारण आए हो? अनाज की कीमत चुकाने आए हैं। क्या लाए हो? हाथी घोड़े? हाथी घोड़ों पर नहीं हुजूर, मेरे पास बटवा है। इतने बड़े अनाज की कीमत बटवे में? गिनने के लिए लोग बिठाओ। कमी पडलं तर बोला। एवढं ताकदीनं का बोलत होतं? जामवाडी लक्ष्मीचा पुत्र नाही, पती होता। पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुळती, ज्याचे चरण लक्ष्मीने हातामध्ये धरलेले आहेत असा भगवान भक्तासाठी रूप बदलून गेला। माणसं मोजायला बसवा, कमी पडलं तर बोला। बटवा उलटा केला, जामवाडी झोपले। बटवा उलटा केला, टप 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 मोहरा पडायला लागला। पाहणाराची बुबड गडगर 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 फिरायला लागली। मोजणाराच्या बोटाला पॅरालिसिस झाला, तोंडाला फेस आला, काही चक्कर येऊन पडले। बस हुजूर, अब नहीं गिन सकते, अब नहीं गिन सकते। मोहरांनी कोठार भरलं। विठू अब बस हो गया, अब बस हो गया। विनंती एकच आहे, मालकाला त्रास देऊ नका। विश्वाचा मालक आपल्या भक्ताला काय म्हणतोय? त्याला सांगतोय त्या बिदरच्या भाषाला, मालकाला त्रास देऊ नका। भगवान परमात्मानं खूप मोठं संकट दामाजी पंतावरचं टाळलं। कसं टाळलं? तर दामाजी पंताचं एक तर काम प्रामाणिक होतं, आणि दुसरी गोष्ट अडचण आली तर कुणाकडे धावून गेले? भगवान परमात्माकडे। त्यांना कळालं संकटाच्या काळात कुणाला शरण जावं, कुणाला काय मागावं, ते नेमकं आपल्याला तेच कळत नाही। हे कळायला पाहिजे। महाराज इथे या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हे मागणीचं प्रकरण फार मोलाचं आहे। जीवाकडे कधीच मागायला जाऊ नका, गाराणं घेऊन जाऊ नका। तुमची कुठलीच आशेची पूर्ती तिथे होणार नाही, तुमचं मन समाधान होणार नाही। मागायचं असेल तर विश्वाच्या मालकाला मागा, गाराणं करायचं असेल तर त्याच्याकडे करा। दुसरं योग्य ठिकाण दुसरं कोणतंच नाही। म्हणून इथे जगद्गुरु तुकोबार आहे, देवाला म्हणतात देवा एवढा मागे लागलास तू, काहीतरी मागा, काहीतरी मागा, द्यायचं ना तुला, दे मग हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा। तुझं विस्मरण मला नाही झालं पाहिजे। विस्मरण का होऊ नये? देवाला जर आपण विसरलो ना तर आपल्यातले विकार जागे होतात, आणि हे विकार आपली माती करतात। एका एका विकारानं मोठ्या मोठ्यांची माती केली। तुमची आमची काय कथा आहे? क्रोध जागा झाला तो माणूस संपला, अहंकार जागा झाला तो संपला, काम जागा झाला त्यानं तर मोठ्या मोठ्याची माती केली। देव विसरला की विकार जागे होतात, आणि या कामानंतर किती किती लोकांना पळवलं, किती किती लोकांना परेशान केलं। प्रमाण आहे यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन। यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन। यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन